हाय. तर होपोनोपोनो मागचं शास्त्र अगदी सोपं आहे. संपूर्ण ब्रह्मांड हे व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीने बनलेलं आहे. प्रत्येक शब्दामध्ये एक ऊर्जा असते आणि त्या शब्दाची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते. तुम्ही ओम म्हणता तेव्हा एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार होते, ती शांतता आणते. पण जर तुम्ही एखादा वाईट शब्द वापरलात तर तुमच्या मनाला वाईट वाटतं, कारण त्याची फ्रिक्वेन्सी ही तशीच असते. तसंच होपोनोपोनो ही एक साधी पण अतिशय शक्तिशाली पद्धत आहे. ती बनलेली आहे 4 डिवाइन स्टेटमेंट पासून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कधीतरी तुम्ही कोणाला काही त्रास दिला असेल तेव्हा जर तुम्ही म्हणालात आय एम सॉरी तर एक हलकी शांतता पसरते. प्लीज फॉरगिव्ह मी ही एक अत्यंत नम्र विनंती असते, जणू तुमचा इगो हात जोडून मागे सरकलेला असतो. थँक्यू एक आभार, जे युनिव्हर्सकडे ग्रॅटिट्यूडने भरलेला सिग्नल पाठवतात. आणि शेवटचं आय लव्ह यू, जे ब्रह्मांडाचं मूळ ट्रूथ आहे. एव्हरीथिंग इज लव्ह. जेव्हा आपण ही 4 वाक्य मनापासून म्हणतो तेव्हा आपण तयार करतो फ्रिक्वेन्सी ऍट द हायेस्ट पॉसिबल लेवल. आणि अशा हायेस्ट व्हायब्रेशन्स मध्ये लो फ्रिक्वेन्सी प्रॉब्लेम्स टिकूच शकत नाही. दिस इज द हिलिंग सायन्स बिहाइंड होपोनोपोनो. सोपं आहे पण प्रोफाउंडली पॉवरफुल. धन्यवाद.